सासूबाई, तुम्हीच माझी दुसरी आई व्हा. सासूबाई, एक गोष्ट सांगू का? मी सून आहे, पण कुणा आईसाठी मी देवदूतच आहे. सासूबाई, तुमच्या घरात पाय ठेवल्यापासून मनात एकच भावना दाटून आली. आईसारखी वाटणारी एक स्त्री आता इथे मला मिठीत घेईल. तुमचा आशीर्वाद घेताना तुमचे डोळे माझ्याकडे पाहत होते, पण मन कुठेतरी दूर होतं, फक्त सून म्हणून बघत होतं. माझं लग्न झालं, मी पतीसाठी तुमचं घर, तुमचा परिसर, तुमचे नियम स्वीकारले. पण तुमचं हृदय मात्र अजून मला बाहेरचीच मानतंय. कधी कपड्यांची शैली, कधी स्वयंपाकाचा रिवाज, कधी उठण्या बसण्याची वेळ, सगळ्याच गोष्टींनी परीक्षा देते, पण तुम्ही अजून मला गृहीत धरता. सून म्हणून हे सगळं आलंच पाहिजे. पण सासूबाई, मी सुद्धा कुणा मातेची पाखरू आहे. माझी आई सुद्धा माझ्या केसात तेल घालताना डोळे भरून बघायची. मी जरा थोडीशी सर्दी झाली तरी रात्रभर झोपायची नाही. तीही माझ्या हातात चहा ठेवायची, जणू तिचं संपूर्ण आयुष्य हाच क्षण असेल. आणि आज जेव्हा मी तुमच्या समोर चहा ठेवते, तुमचं शांत असणं मनात चर्रर करतं. आईची आठवण होते. पण तुमच्यातही आई शोधायचं ठरवलंय मी. सासूबाई, मी सून म्हणून आलोय, पण मुलगी म्हणून राहायचंय. माझं माहेर कुठे मागे टाकलेलं नाही. मी तिथल्या आठवणी मनात साठवून आले. तिथल्या प्रेमाच्या उभेसारखंच काही इथे शोधत आले. मी तुमचं स्वयंपाकघर शिकायला तयार आहे. तुमच्या रिवाजांना समजून घ्यायला उत्सुक आहे. पण एकदाच माझ्या डोळ्यात डोळे घालून मुलगी म्हणून ओळखा मला. कारण माझा हट्ट नाही, तो फक्त एक भावनिक हक्क आहे. घरातल्या प्रत्येक सणाला तुमच्या मुलासाठी पोळी पुरण आणि माझ्यासाठी तुला अजून जमत नाही, हे जरासं कुरकुरवणं मी समजून घेते. पण मनात आशा ठेवते की एक दिवस हे बघ, माझ्या दोन्ही मुलींची आवडती भाजी, असंही तुम्ही म्हणाल. मी तुमची सून असली तरी तुमच्या घरातली एक मुलगी आहे. तुमचा मुलगा माझ्या मनाचा राजा झाला, पण तुमचं घर माझं माहेरसारखं वाटेल का हे तुमच्यावर आहे. मी दिवस रात्र हे घर आपलंसं करत राहीन. फक्त तुम्ही एकदाच मिठी मारून म्हणा, माझ्या लेकीसारखी वाटतेस ग तू. सासूबाई, आई वडिलांची वाट पाहणारी एक मुलगी तुमच्या दारात सून म्हणून आलीये. तिला सून म्हणू नका. पुन्हा मिळालेली मुलगी असा स्वीकार करा. जर ही भावना मनात कुठेतरी पोचली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा, सासूबाई, तुम्हीच माझी दुसरी आई व्हा. सबस्क्राईब नक्की करा, कारण इथे प्रत्येक सून सांगते तिच्या मनातलं. जी सून नाही, एक सावली होण्यासाठी आलेली आहे. भेटू पुढच्या विषयासाठी. तोपर्यंत नमस्कार.